भाज्या आणि फळं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण खातो, त्या भाज्या आणि फळांच्या माध्यमातून किती घातक रसायन आपल्या पोटात जात आहे आणि त्याचे आरोग्यावर किती विपरीत परिणाम होत आहेत, याचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हिरव्यागार दिसणाऱ्या या भाज्या तुम्ही मोठ्या चवीने खात असाल, पण याच हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात स्लो पॉइझन जात असल्याचं सांगितलं तर धक्का बसला ना? पण हो, हे खरंय. शिळ्या भाज्या क्लोरोपायरिफास कीटकनाशकाच्या माध्यमातून कशा ताज्या केल्या जातात याचा झी मीडियानं पर्दाफाश केलाय. तुम्हीच पहा नेमका हा गोरखधंदा कसा सुरू आहे. हिरव्या रंगाचं क्लोरोपायरिफास कीटकनाशक पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि याच द्रावणात शिळ्या भाज्या बुडवून बाहेर काढल्या जातात. या द्रावणाचा फायदा असा की शिळ्या भाज्या चक्क ताज्या तवान्या वाटतात. 70 से 80% माल वैसा ही आता है, रासायनिक वाला ही आता है, यानी चमक ज़्यादा, यानी ग्राहक सिर्फ वही देख रहा है कि चमक देख रहा है, इसलिए हमको वही अपनाना पड़ता है. तो इससे फ़ायदा भी होता है? इससे फ़ायदा ज़्यादा होता है, यानी एकदम बासा माल भी डबल रेट में चला जाता है. आता पाहूया टोमॅटो काही तासातच कसे लाल होतात आणि कच्ची केळी कशा प्रकारे पिकवतात. लाल रंगाच्या इथिलीन या कीटकनाशकाद्वारे विक्रेते हे शक्य करतात आणि माल विक्रीसाठी नेतात. ये केले और टमाटर के लिए इथिलीन करके है, इससे शाइनिंग वगैरह आती है, चमक आती है और कलर अच्छा आता है. इससे कितने दिन में पक जाता है? ये 2 दिन में पक जाता है. इसमें या सगळ्या प्रकारापासून आपल्यासारखे सर्वसामान्य ग्राहक मात्र अनभिज्ञ असतात. त्यामुळं ग्राहकांचं आरोग्यच धोक्यात आलंय. ते व्यापारी वर्ग का करतात ते एक आपल्या जीवाशी हे करून राहिले लोकांशी. आता व्यापारी वर्गांना फक्त पैसे असल्यामुळे ते हेच म्हणतात की आम्हाला आवक पाहिजे. ते हे नाही विचार करत आहे की कुणाला प्रतिरोधक शक्ती किती मिळत आहे, नॅचरल किती हे मिळत आहे, ते त्यांना लक्षात नाही येऊन राहिले. अशा भाज्या माणसाच्या पोटात गेल्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसत असल्याचं डॉक्टर सांगतात. इथिलीन एंड क्लोरोपायरिफास ये जो ड्रग है ये डाइजेस्टिव सिस्टम को सबसे पहले वो डैमेज करेगा डाइजेस्टिव सिस्टम को, और डाइजेस्टिव सिस्टम को डैमेज करने के बाद जब डाइजेस्टिव सिस्टम डैमेज हो जाएगा, डैमेज होने के बाद में क्या होगा, जैसे तैसे एब्जॉर्ब होने के बाद में वो लीवर के बाद में ब्रेन के कुछ न्यूरॉन्स को डैमेज करेगा. गोंदियात गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरख धंदा सुरू आहे. मात्र याकडे ना FDIचं लक्ष आहे ना आरोग्य विभागाचं. ग्राहक संघटनाही मूग गिळून गप्पा बसल्यात. एकीकडे मॅगीवर कारवाई होते, पण अशा अशास्त्रीय पद्धतीनं पिकवलेल्या आणि ताज्या तवान्या केलेल्या भाज्यांचं काय, असा सवाल उपस्थित होतो. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.